सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्याला एक गाठ अशी बांधायची आहे ज्याने आपल्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. मग ती इच्छा कुठलीही असू द्या आणि कितीही मोठी असू द्या किंवा कितीही लहान असू द्या, परंतु इच्छा ही पूर्ण होणार आहे. आता ही इच्छा कशी पूर्ण करायची किंवा ही गाठ कशी बांधायची, हा व्हिडिओ व्यवस्थितपणे ऐकून घ्या. आणि हो, ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. तत्पूर्वी आपल्या चॅनलची ज्यांना कोणाला मेंबरशिप हवी असेल त्यांनी जॉईन बटनवर क्लिक करून लवकरात लवकर मेंबरशिप घ्या, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त मेंबरशिपच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला मिळू शकतील. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. काय करायचं आहे सांगते का. आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा रुमाल लागणार आहे, ज्यावर कुठलीही प्रिंट असेल तरीही चालेल, परंतु हो, पांढऱ्याच रंगाचा रुमाल घ्या. जो कॉटनचा आपण वापरतो रुमाल, हँकी ज्याला आपण म्हणतो, तोच रुमाल आपल्याला घ्यायचा आहे. ह्या पांढऱ्या रंगाशिवाय बाकी कुठलाही कलर तुम्ही घेऊ शकत नाही. पांढऱ्या रंगावर कुठल्याही रंगाची डिझाईन असू शकते, परंतु रंग हा पांढराच हवा रुमालाचा. पूर्ण पांढरा रंग असेल तरीही चालेल, चेक्सवाला असेल तरीही चालेल. आता काय करायचं आहे, एक फक्त 50 ते 60 रुपयात आपल्याला हा उपाय आपला पूर्ण करता येईल, जेणेकरून आपली मनातली जुन्यातली जुनी इच्छा आणि लहानातली लहान किंवा मोठ्यातली मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला माहिती आहे का, आपण एखादी इच्छा ज्या वेळेला आपल्या मनात असते त्यावेळेला ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करत असतो, परंतु बरेच लोक असे असतात की फक्त इच्छा मनात ठेवतात पण त्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करत नाही. तर अशा लोकांसाठी कुठलेही उपाय सक्सेस होत नाही. कारण आपण ज्या वेळेला एखादी इच्छा मनात ठेवतो आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या वेळेला आपण प्रयत्न करत असतो आणि त्यावेळेला जर का आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्या कष्टालाही नशिबाची साथ मिळते आणि आपण आपल्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण करू शकतो. आता हा उपाय कधी करायचा आहे किंवा कोणी करायचा आहे, हा उपाय कुणीही करू शकतो, कधीही करू शकतं. अगदी बघताक्षणी, व्हिडिओ बघताक्षणी तुम्ही सुरुवात केली उपायाला तरीही चालेल. एक कॉटनचा आपल्याला पांढऱ्या रंगाचा रुमाल घ्यायचा. शिवाय 11 रुपये किंवा 21 रुपये, 51 रुपये, तुम्ही कितीही पैसे घेऊ शकता. त्यात कमीत कमी 11 रुपये घ्या. 11 रुपये, मग ती नोट असू शकते किंवा चिल्लरसुद्धा असू शकते. आता हे जे पैसे घेतलेले आहेत तुम्ही, जसे आपण दक्षिणा देतो किंवा आपण आहेर करतो तशी 11, 21, 51 असेच पैसे घ्या. आता ह्या रुमालात तुम्हाला हे पैसे ठेवायचे आहेत, बरोबर. ह्या रुमालात तुम्हाला हे पैसे ठेवायचे आहेत, बरोबर. रुमाल तुम्हाला व्यवस्थित घ्यायचा आहे आणि त्यानंतर रुमालाला एक गाठ बांधायची आहे. परंतु ही गाठ बांधताना तुम्हाला काय म्हणायचं आहे सांगते का. ज्या वेळेला तुम्ही ह्या रुमालाला गाठ बांधाल त्यावेळेला तुमच्या मनातली इच्छा म्हणत तुम्हाला ह्या रुमालाची गाठ बांधायची आहे. फक्त गाठ एकदाच बांधायची आहे, ना की दोनदा तीनदा. फक्त एकदाच ह्या रुमालाची गाठ बांधायची आहे. पुन्हा एकदा सांगते, रुमालात तुम्ही जी दक्षिणा घेतली असेल, पैसे घेतले असेल, ते पैसे ठेवायचे. त्यानंतर तुमची इच्छा म्हणत तुम्हाला त्या रुमालाला गाठ बांधायची आहे. आता तुम्ही इच्छा बराच वेळ मॅनिफेस्टेशन करू शकता, म्हणजे तुम्ही तुमची इच्छा काय आहे ती हो झालेली आहे पूर्ण. ह्या होकारार्थी विचाराने काही क्षण तुम्ही विचार करू शकता, बोलू शकता, म्हणू शकता की तुमची ही इच्छा पूर्ण झालेली आहे. त्यानंतर हा जो रुमाल घ्यायचा आणि हा गाठ बांधलेले रुमाल तुम्ही तुमच्या घरात कुठल्याही साईडला कुठल्याही ठिकाणी ठेवायचा. परंतु हो, हा उपाय करत असताना तुम्हाला कुणीही रोकणार नाही, टोकणार नाही, याची काळजी घ्या. कारण कधीकधी आपण काहीतरी काम करायला घेतो आणि तितक्यातच आपल्याला कोणीतरी विचारतं, हे काय करते, आणि त्यावेळेला आपण डिस्टर्ब होतो आणि आपण तो उपाय करू शकत नाही. त्यामुळे फक्त तुम्हाला तो उपाय करत असताना एकांतात उपाय करा. आता ही गाठ बांधलेला हा जो रुमाल आहे, हा रुमाल तुम्ही घरातल्या कुठल्याही दिशेला अगदी ठेवायचा आणि विसरून जायचं. तो पुन्हा तुमच्या हातात लवकर सापडणार नाही, शोधता सापडणार नाही, अशा ठिकाणी ठेवा. तुमच्याच नाही तर इतर सदस्य जे कोणी घरात असतील त्यांच्यासुद्धा हातात रुमाल सापडणार नाही, याची काळजी घ्या.
ज्यावेळेला तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेला हा रुमाल तुम्ही शोधा. शोधल्याच्या नंतर हा जो रुमाल आहे, हा रुमालाची गाठ सोडायची. जे बांधलेले त्यात पैसे आहेत, हे पैसे एखाद्या मंदिराच्या दानपेटीत टाकायचे आणि त्यानंतर हा जो रुमाल आहे, हा स्वच्छ धुवून तुम्ही वापरायला घेऊ शकता. अशा पद्धतीचा हा उपाय करून पहा. तुम्ही अशी गाठ बांधा की ती गाठ बांधल्याच्या नंतर तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. होकारार्थी विचार ठेवा आणि होकारार्थी हा नक्कीच उपाय करून पहा. तुम्हाला आजचा उपाय कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.